अमरावतीच्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळेंचा महायुतीला जाहीर पाठिंबा। महापौर आणि उपमहापौर पदासाठी महायुतीला समर्थन देत मीरा कांबळेंनी एमआयएम पक्ष सोडलेला आहे। आमदार रवी राणांकडून नगरसेविका मीरा कांबळेंचं स्वागत करण्यात आलंय। एमआयएमच्या नगरसेविकेला भाजपचा विरोध आहे। महायुतीमधील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे। दरम्यान अमरावतीमध्ये पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष एकत्र आहेत। नेहमी युवा पार्टीचं 2009 पासून झेंडा उचलला, काम केलं, एरियाचा विकासासाठी काम केलं आणि पुन्हा बंडण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या महापौराला या ठिकाणी यांनी पाठिंबा दिला। युवा पार्टीच्या उपमहापौराला पाठिंबा दिला आणि कशासाठी तर बंडण्याच्या विकासासाठी, म्हणून सत्तेसोबत राहिलं पाहिजे, सत्तेला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून कांबळेताईंचं आणि संदीप कांबळेंचं अभिनंदन करतो। बातमी बारामतीमधून आहे। सहयोग निवासांनी शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा झालेली आहे। सांत्वनपर भेटी दरम्यान पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा झाली आहे। दोघांमध्ये चर्चेच्या वेळेला रोहित पवार यांची देखील उपस्थिती होती। सहयोग निवासांनी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि यावेळेला रोहित पवार यांची देखील उपस्थिती होती। सांत्वनपर भेट होती आणि यावेळेला पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। दोघांच्या चर्चेच्या वेळेला रोहित पवार यांची देखील उपस्थिती होती। 2 एप्रिलला राज्यसभेच्या खासदारकीची टर्म शरद पवारांची संपली आहे। नेमकं त्यावेळेला पार्थ पवार निवडून जाणार की शरद पवार निवडून जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। एकनाथ खडसे आणि पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात सत्र न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केले। शुक्रवारी या प्रकरणी आरोप निश्चिती होणार होती, मात्र एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी कोर्टामध्ये हजर न राहिल्यानं विशेष MPMLA कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावले। खडसेंचा दोषमुक्तीचा अर्ज देखील कोर्टानं डिसेंबरमध्ये फेटाळला होता। 13 फेब्रुवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे। महत्वाची बातमी आहे नाशिकमधून। नाशिक पालिकेमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत मनसे देखील सत्तेत आली आहे। KDMC नंतर नाशिक महापालिकेमध्ये मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। मनसेची एक नगरसेविका निवडून आली असून शिंदेच्या शिवसेनेसोबत त्यांनी आघाडी केली। यामुळे मनसेला स्थायी समितीसह महत्वाच्या समित्यांमध्ये सदस्यत्व मिळणार आहे। नाशिक मधला त्यांचा नगरसेवक महायुतीचा पाठिंबा देतोय। येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरामध्ये तुम्हाला असं चित्र बघायला मिळेल। राज ठाकरे यांना माहिती आहे की देशाचा विकास कोण करू शकतं। नाशिकमध्ये त्यांचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे। जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण राहत नाही। या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता आहे। अमरावतीच्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचा महायुतीला जाहीर पाठिंबा। तर महापौर आणि उपमहापौर पदासाठी महायुतीला समर्थन देत मीरा कांबळे यांनी एमआयएम पक्ष सोडला। आमदार रवी राणांकडून नगरसेविका मीरा कांबळे यांचं स्वागत करण्यात आलं। मीरा कांबळेंचे पुत्र संदीप कांबळेंनी राणांची भेट घेतली आहे। तर दुसरीकडे पराभव चालेल पण एमआयएमचं मत नको अशी भूमिका भाजपच्या स्थानिक प्रवक्त्यांची आहे। दरम्यान आता अमरावतीमध्ये पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष एकत्र आलाय। नेहमी युवा पार्टीचं 2009 पासून झेंडा उचलला, काम केलं, एरियाचा विकासासाठी काम केलं आणि पुन्हा बंडण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या महापौराला या ठिकाणी यांनी पाठिंबा दिला। युवा पार्टीच्या उपमहापौराला पाठिंबा दिला आणि कशासाठी तर बंडण्याच्या विकासासाठी, म्हणून सत्तेसोबत राहिलं पाहिजे, सत्तेला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून कांबळेताईंचं आणि संदीप कांबळेंचं अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीने एमआयएमच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क केलेला नाही। आम्हाला एमआयएमचं मत नको, आमचा पराभव झाला तरी चालेल।